जय येडामाय. नमस्कार मित्रांनो. तर मोहोळमध्ये आपलं येडेश्वरी देवीचं मंदिर आहे. तर येडेश्वरी देवींसाठी हे बाळ परशुराम आपण बनवून घेतलेले आहेत. हे पुत्र आहेत येडेश्वरी मातेचे. अगदी सुबक अशी बाळ परशुरामांची मूर्ती आपण बनवून घेतलेली आहे. तर त्या मूर्तीचं पूजन करून आता ही मूर्ती आपण आपल्या घरी नेणार आहोत. अगदी श्रद्धेने परशुरामांना वस्त्र अर्पण करून घेतलं, हार फुलं अर्पण करून घेतली. माझी खूप दिवसाची इच्छा होती की बाळ परशुराम आपल्या येडेश्वरी मंदिरामध्ये आणायचे. तर ती आज एक इच्छा येडेश्वरी देवीच्या आशीर्वादाने पूर्ण झाली. त्यानंतर हे काका आहेत, तर यांनी स्वतःच्या हाताने बाळ परशुरामांची ही मूर्ती बनवलेली आहे. त्यामुळे आपण त्यांना देखील आयार वगैरे करणार आहोत. या दादांनी स्वतःच्या हाताने बाळ परशुरामांची अतिशय सुबक मूर्ती बनवलेली आहे. त्यामुळे माझं देखील मन अगदी प्रफुल्लित होऊन गेलं. त्यामुळे आपण त्यांना देखील आयार वगैरे देऊन घेतलेला आहे. त्यानंतर कोरडा शिदा देखील आपण त्यांना देऊन घेतलेला आहे. अगदी मूर्तीमध्ये जिवंतपणा जाणवतो या पद्धतीची सुबक मूर्ती या दादांनी आपल्याला बनवून दिली. खरंच खूप मन प्रसन्न झालं. त्यानंतर कापूर प्रज्वलित करून बाळ परशुरामांची आपण आरती ओवाळून विधिवत आपल्या घरी येडेश्वरी मंदिर मोहोळ येथे आपण ही मूर्ती स्थापित करणार आहोत. सर्वप्रथम ही मूर्ती मोहोळमध्ये नेऊन नंतर येरमाळ्यामध्ये त्याची भेट होईल येडेश्वरी देवीला आणि त्यानंतर मोहोळमधील येडेश्वरी मंदिरामध्ये आपण ही मूर्ती स्थानापन्न करणार आहोत. अगदी आपल्याला ज्या पद्धतीची पाहिजे होती तशी अगदी सुबक मूर्ती या दादांनी आपल्याला बनवून दिलेली आहे. तर मोहोळमधील श्री येडेश्वरी मंदिरातील ही बाळ परशुरामांची मूर्ती आपल्याला कशी वाटली नक्की मला कमेंट्स मधून सांगा. धन्य आहेस येडामाय, तुझ्या कृपा आशीर्वादामुळेच हे शक्य झालं.